हम्म. नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2, बाळवेस, सोलापूर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विभाग 2 विज्ञान, पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण. आता प्रश्न असा आहे, वर्गीकरण का करावं? तर त्याचा एक सोपा मार्ग, आता समजा इथे एवढी पुस्तकं आहेत, एवढ्या पुस्तकातून मला नेमकं एखादं पुस्तक हुडकायचं आहे, तर मला खूप त्रास होतो नेमकं अचूक पुस्तक हुडकत असताना. मी काय करतो, गणिताचे पुस्तक वेगळ्या बाजूला ठेवतो, विज्ञानाचे वेगळे ठेवतो, भाषा विषयाचे वेगळे ठेवतो. नवीन पुस्तक मी आणलं समजा, ते विज्ञानाचं असेल, ते विज्ञानाच्या कप्प्यात ठेवून देतो. त्यामुळे होतं काय, मला पुस्तक शोधणं फार फार सोपं जाते. तर अजून एक प्राण्यामध्ये हळूहळू बदल झालेला असतो, उत्क्रांतीची दिशा आणि गती, हा एक मुद्दा समजतो. आणि वर्गीकरणामुळे प्राण्याचा अभ्यास करणं अतिशय सोपं जाते. आता प्राणी नेमका कुठं असतो? हवेत उडणार आहे का, पाण्यातला आहे का, जमिनीवरचा आहे? नेमका प्राणी किंवा पशु नेमकं कुठं आहे हे सांगणं सोपं जात आहे, म्हणून वर्गीकरण करावं. आता वर्गीकरणाची अगोदरची पद्धत कशी होती बघा. यासाठी एक अतिशय सोपा मुद्दा सांगतो, ऐन वेळेस विसरता पडा. असे एक पाठीवर हात ठेवा आणि ते छातीवर किंवा पोटाकडे हात ठेवा. आता तुमच्या सहज लक्षात येईल, पृष्ठवंशीय असं म्हणतात आपल्याला, पण याच्या अगोदर पृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू हा शब्द लक्षात आता तुम्हाला सहज लक्षात येईल. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू हा आधार असतो, आणि याच्या उलट असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पृष्ठरज्जूचा आधार नसतो. आता पृष्ठरज्जू हा शब्द खोडून तिथं चेता हा शब्द टाकला तर काय होईल? पृष्ठबाजूस चेता रज्जू असतो आणि तो एकच असतो, तो पोकळ असतो. आणि याच्या उलट असमपृष्ठरज्जू मध्ये काय, चेता रज्जू असला तर आधार भागाकडे असेल, तो एक नसेल, युग्मित असेल, आणि पोकळ नसून खट्ट भरीव असेल. आणि मग इथं हृदयावर हात ठेवलं आपण. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय असेल तर आधार बाजूला असेल, आणि यांच्यात असेल तर उलट पृष्ठबाजूला असेल. श्वसनासाठी इथे छातीवर फुफ्फुस ठेवले, फुफ्फुस किंवा कल्ले असतात, आणि श्वसनासाठी अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये फुफ्फुस किंवा कल्ले नसतात. ही जुनी पारंपरिक पद्धत आहे. आता आधुनिक पद्धतीनं हा काय प्रकार आहे, हा प्रश्न पडेल. तर प्राण्याचं आधुनिक पद्धतीनं वर्गीकरण करत असताना पहिला मुद्दा घेतात रचनात्मक संघटन. रचनात्मक संघटनामध्ये पेशी स्तर, जीवद्रव्य स्तर, पेशीभूती स्तर असे वेगवेगळे स्तर गृहीत धरतात. सुरुवात आदिजीव एक पेशी प्राण्यामध्ये काय असतंय,
एकच पेशी आहे. मग त्याचं संघटन काय आलं? जीवद्रव्य स्तर. त्यात फक्त पेशी, एक पेशी आहे. सगळेच त्याचे जीवनात त्याच्या दैनंदिन जीव क्रिया एका पेशीवर होतात. त्यानंतर पेशी स्तर. अनेक पेशी असतात, अनेक पेशीपासून ऊती तयार होते. पण ऊती तयार न होता पेशी अनेक असतात पण ऊती तयार झाल्या नसतात. अशाला म्हणतात पेशी स्तर. बहुपेशी प्राणी आहे, ऊती नाही आहेत. हे प्राणी रंध्री असतात. म्हणजे रंध्री कसं लक्षात ठेवा, आपण पुढे होतो. त्यानंतर ऊती स्तर. अनेक पेशीचा समूह होतो आणि अनेक पेशी समूह होऊन त्याच्या ऊती बनतात आणि ऊती मार्फत शरीराचं क्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर हा सेलेंट्राटा संघामध्ये प्राणी पेशी ऊती स्तरामध्ये येतात. ऊती अवयव स्तर. ऊतीपासून अवयव बनलेले असतात पण संस्था त्यामध्ये असत नाही. असे वर्गीकरणाची एक पद्धत. पहिला मुद्दा आहे रचनात्मक संघटन. मग जीवद्रव्य आहे का पेशी आहे का पेशी ऊती आहे का ऊती अवयव आहे का संस्था, असे गट पाडतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे शारीरिक सममिती. शारीरिक सममिती म्हणजे समजा असं मानवी देहाचे असे आपण असे तुकडे पाडले तर दोन तुकडे होतात पण समान होणार नाही. खाली पाय जातील, वर डोकं येईल. पण समजा असं जर इथून जर उभं असं मानवी शरीर चिरलं गेलं तर दोन बाजूला दोन भाग येतात. हे झालं द्विपार्श्व सममिती. म्हणजे त्याचे शरीराचे किती तुकडे पडतात, कोणत्या कक्षेतून पाडल्यानंतर. मग इथं असममिती आहे. असममिती म्हणजे नेमकं काय? समजा हे कागद आहे. ह्या कागदामध्ये गरीब धरा मी असं कसे तरी उलट्या सुलट्या असे कापलं आहे. उलट्या सुलट्या कापल्यानंतर याचे दोन भाग कर म्हणलं तर कोणत्याही दिशेने केलं तुम्ही असे कापल्यानंतर दोन भाग होणार नाही. पण याचे मात्र दोन समान भाग होतील याचे. आणि वर्तुळ असेल हे वर्तुळ आहे. वर्तुळ असेल तर कोणत्याही दिशेने या दिशेने दोन भाग होतील, या दिशेने दोन भाग होतील. कसे दोन भाग होऊ शकतात याला म्हणतात अरीय सममिती. आणि ज्याचे दोन भाग होत नाहीत त्याला म्हणतात असममिती आणि द्विपार्श्व सममिती. आता आद्यस्तर म्हणजे भ्रूण अवस्थेत एखादा प्राणी वाढत असताना त्या अवस्थेमध्ये त्याचे स्तर होत असतात. दोन स्तर होतील. त्या दोन स्तरामध्ये एक मध्यस्तर सुद्धा होईल. बाह्यस्तर, अंतस्तर या दोघांच्या मध्ये एक स्तर असतो मध्यस्तर. आता या आद्यस्तरामध्ये दोन स्तर असतील तर सिलेंट्राटा प्राण्यांमध्ये हे द्विस्तर असतात. आता एक मुद्दा मांडला मी. आद्यस्तर मध्ये अंतस्तर, मध्यस्तर, बाह्यस्तर किंवा बहिस्तर. हा जो मध्यस्तर आहे त्या मध्यस्तरापासून एक देहगुहा तयार होते. तो
तो देहगुहावरून प्राण्याचं वर्गीकरण करतात. कसं करतात? देहगुहा असेल तर, नसेल तर. आणि अजून एक मुद्दा आहे, देहगुहा असते पण ती आभासी किंवा खोटी असते. आपण बऱ्याचदा म्हणतो गोल गोल उत्तर देऊ नको असं म्हणतो आपण, म्हणजे निश्चित उत्तर देत नसतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं, गोल कृमी ची देहगुहा गोल गोल असते किंवा आभासी असते. गोल कृमीच्या वरच्या बाजूला आहेत चपटे, सिलेंट्राटा आणि रंध्रीय. याच्यामध्ये देहगुहा नसते. आणि त्याच्यानंतर आहे दुसरा मुद्दा, खंडीभवन. जर समजा शरीराचे तुकडे छोटे 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 तुकडे झाले असतील तर तुकड्यापासून शरीर बनलं असेल तर त्याला म्हणतात खंडीभवन. उदाहरणार्थ झुरळ, गांडूळ या प्राण्यांचं खंडीभवन झालेलं असतं. आता एक प्रश्न असा येतो, हे सगळं लक्षात कसं ठेवायचं आहे? त्यासाठी इथे एक छोटे ह्याच्यामध्ये इथे लिहिलेलं आहे पेशी, हा एकच शब्द लक्षात ठेवा. हे प्रकरण तुमच्या लक्षात राहील. पेशी लिहून त्याच्या वरच्या बाजूला केंद्रक लिहा आणि इकडे ब लिहा, इकडे भ लिहा. ब वरून बहुपेशीय प्राणी आणि भी वरून भित्तिका असलेले, भित्तिका नसलेले, आणि केंद्रक वरून आदि केंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय. हा पूर्ण कधी विसरणार नाही तुमचा तक्ता. तर इथं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी धड्याच्या सुरुवातीला काही वर्गीकरण दिले. वर दिले सजीव, पान नंबर 61 वर बघा. आता सजीव हा शब्द पकडला मी, पेशी, आणि वर एक केंद्र दिलंय. म्हणजे एका बाजूला काही दृश्य केंद्रकी आणि दुसऱ्या बाजूला आदि केंद्रकी. सुरुवातीला अदृश्य म्हणा, काही बिघडणार नाही. मग नंतर लक्षात येईल अदृश्य म्हणजे केंद्रक नसतो, केंद्रक असतो पण विकसित नसतो. ते झालं आदि केंद्रके आणि दृश्य केंद्रके. त्याच्यानंतर म्हटलं मी बहु हा शब्द वापरला मी, बहुपेशीय. अर्थात बहु म्हणजे एक पेशी येणारच, म्हणून एक पेशीय, बहुपेशीय असे दोन तुकडे पडले. आणि मग एक पेशीमध्ये प्रोटिस्टा. आता बहुपेशीमध्ये पेशीभित्तिका असलेले आणि पेशीभित्तिका नसलेले. पेशीभित्तिका नसलेले म्हणजे प्राणी आले, आणि पेशीभित्तिका असलेले म्हणजे वनस्पती आणि कवक आलं. वनस्पतीचं वर्गीकरण कसं करावं ह्या 90च्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ टाकला मी. आता त्याची चर्चा इथं अपेक्षित नाही आहे. मग इथं पुढचा प्रश्न येतो, पेशीभित्तिका नसलेले हे प्राणी पेशी. मला वाटतं हे तुमच्या लक्षात राहील. आता पुढचा मुद्दा आहे, प्राणीसृष्टीचा आपण अभ्यास करायचा आहे. प्राणीसृष्टीचा अभ्यास करताना प्राण्यांचे वर्गीकरण, प्राणीसृष्टी वर्गीकरणाचा फायदा काय तुम्हाला सांगितलं मी. आणि हा एक मुद्दा सांगितला मी, अशा पाठीवर हात ठेवा आणि मग तुमच्या लक्षात येईल पाठ न म्हणता संस्कृतमध्ये पृष्ठ म्हणतात. याच्यावर तुम्हाला सहज सहज वर्गीकरण करता येईल, अगदी सहज. ऐन वेळेस परीक्षात विसरत आहे, शब्द विसरत असतात. म्हणून इथं मी बरेच असे प्राणी तुम्हाला इथं दाखवले. तुम्ही हे तारा मासा, झुरळ, हे प्लॅटिहेल्मिंथिस, चपटे कृमी, हे बेडूक आहे, हे जेलीफिश आहे, हे गांडूळ आहे आणि मासा.
जेवढे प्राणी तुमच्याकडे असतील त्याच्यावर बघा, किंवा अवतीभोवती बरेच प्राणी असतात त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये पृष्ठ असा हात धरला म्हणजे पृष्ठ रज्जू, असमपृष्ठ रज्जू उपसृष्टीमध्ये, ज्याला पाठीचा कणा किंवा पृष्ठरज्जू नसतो. पाठीचा कणा विकसित प्राण्यामध्ये असतो, असमपृष्ठरज्जू म्हणजे असमपृष्ठरज्जूमध्ये आधारक पृष्ठरज्जू नसतो. आणि दुसरा, हे फक्त शब्द अक्षर खोडला दुसरा शब्द तयार होईल, समपृष्ठरज्जू. आणि मग याचे संघ पडलेत आणि याचे संघ, सृष्टी प्राणीसृष्टी, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, उपसृष्टी समपृष्ठरज्जू असे दोन भाग पाडले. म्हणजे आधारक पृष्ठरज्जू असतो, आधारक पृष्ठरज्जू नसतो. आता हे इथं बघूत आपण, हे लक्षात कसं ठेवायचं. एक तर तुम्हाला जेवढे प्राणी दिसतात त्याचा अभ्यास केल्यावर फार बरं होईल. मातीमध्ये तुम्ही कुठेही जर ओलसर ठिकाणी उकरलात किंवा पावसाळ्यात तर गांडूळ तुम्हाला हमखास दिसतील, अगदी हमखास. म्हणून पहिला अभ्यास जर तुम्हाला गांडूळाचा करता आला तर फार बरं होईल, किंवा झुरळाचा, खेकड्याचा, असे काही प्राणी असतात त्याचा अभ्यास सोपा जातो. प्रश्न समजा हे तुम्हाला प्राणी मिळाले नाही, लक्षात कसं ठेवायचं हा प्रश्न आहे. आता बघा, असं मी हे मूठ धरली, अगदी सहज तुमच्या लक्षात येईल. ह्या तळहाताकडे छिद्र नाही आहेत आणि इकडे बघितलात ह्या त्वचेवर छिद्र आहेत. म्हणून पहिला मुद्दा सांगायचा, छिद्र ते पुस्तकात काय दिलं, रंध्र असं म्हणलंय. म्हणून पहिलं संघ आहे असमपृष्ठचं रंध्रीय. त्यानंतर दुसरं, आता गंमत बघा, समजा एखादी नळी असेल, नळीमध्ये आपण जर पाणी टाकलं तर दोन्ही दिशेने त्याचा प्रवाह असतो. ही नळी आहे, या नळीमध्ये हे मी पाणी टाकलं, हे पाणी टाकलं असं, तर वरच्या बाजूने टाकल्यानंतर खालच्या बाजूने पाणी पडेल. म्हणजे तोंड आणि गुदद्वार असे दोन भाग असतात असे प्राणी. आता सिलेंट्राटा हा शब्द सहज लक्षात येईल, सहज अगदी, की जे बाटली आहे ना हे सिलेंडर आहे. ही बाटली म्हणजे सिलेंट्राटा, म्हणजे ह्याच्यात पाणी इकडूनच भरतो इकडूनच काढतो मी, म्हणून सिलेंडर किंवा सिलेंट्राटा. आणि पाईपमध्ये दोन तोंड असतात त्याला, हे सिलेंट्राटा. आणि मग ऐनवेळी समजा तुमच्याकडे नसेल, असे मूठ धरा, ह्या बाजूला रंध्रीय, हे मूठ म्हणजे सिलेंडर आहे, सिलेंट्राटा प्राणी, असा हात खाली धरला नाही. त्यानंतर आहे चपटे कृमी. तर चपटे कृमीमध्ये हात उघडला तुम्ही असा, तर हात सपाट आणि चपटा भाग आहे, चपटे कृमी लक्षात राहील. आणि पुढे हे जे बोट आहेत हे गोल कृमी, म्हणून आता तुमच्या सहज लक्षात राहील. आणि पहिलं जे नाव आहे आदिजीवी, आदिजीवी, रंध्रीय, सिलेंट्राटा, चपटे, गोल कृमी, 5 लक्षात राहील नाव. आता पुढचं असं, हे मी असं मूठ बांधली होती, ह्याच्या उलट्याचे हात असे धरतो मी. हे जे बोट आहेत ह्या बोटावर असे वलय पडलेत, अवयव पडलेत, खांडके आहेत. त्याला सहज तुम्हाला म्हणता येईल
वलई असा शब्द वापरता येईल. किंवा तुमच्याकडे काही दोरी असेल तर त्याच्यावर असं गुंडाळा. दोरी जे असेल ते मला वायर सापडलं, वायर वापरून हे असं वलय तयार केले. मित्रांनो, एक मुद्दा सांगतो तुम्हाला स्पष्ट अगदी. डोळ्याला दिसलेल्या गोष्टी स्मरतात, आठवतात, आणि फक्त शब्दानं सांगितलं ऐन वेळेस विस्मरण होत आहे, मानसिक ताण येतो. म्हणून मला जे सापडेल त्याचा शैक्षणिक उपयोग करून तुम्हाला व्यक्त करतो मी. मग ह्या बोटाच्या भोवती असं दोरी गुंडाळात तरी वलय तयार होतात, म्हणून वलई हा एक शब्द आला. मी हात असं उडे धरले, वलई. त्यानंतर हे जे बोट आहेत त्याला संधिपाद याचा अर्थ काय माहिती आहे का? पाद म्हणजे पाय. ह्याला पाय नसतात, पण चालण्याचे तुम्हाला ते गांडूळ बघा तुम्ही, म्हणजे सांगता येईल त्याच्यात दृढ असे अवयव असतात. संधिपाद म्हणजे छोटे छोटे भाग मिळून ह्याचे पाय तयार झालेले असतात. म्हणजे खेकडा असेल, विंचू असेल, फुलपाखरू असेल, असे वेगवेगळे. म्हणजे हे बोट धरला तर तुमच्या लक्षात येईल वलई, संधिपाद, आणि मग जे असं जे हात धरला होता त्याला बरोबर इथं हात लावा. हे मृदुक आहे, मऊ पृष्ठभाग आहे, हे मृदुक आहे. आणि लगेच तुमच्या लक्षात येईल इथं नखाचा भाग आहे, हे इथं आपण इथं स्पर्श केला आहे, म्हणजे कंटक चरणी. इथे बघा लक्षात, कंटक चरणी. आणि मग अर्धसमपृष्ठरज्जू हा एक शब्द तुम्हाला सांगितला होता. पृष्ठ हा शब्द लक्षात ठेवला, अर्धसमपृष्ठरज्जू. आणि मग हे झालं असमपृष्ठरज्जूचे विभाग. आता समपृष्ठरज्जू ह्याचे 10 संघ आहेत, याचा एकच संघ आहे समपृष्ठरज्जू. पण याचे उपसंघ नाही आहेत, ह्याचे उपसंघ आहेत. इथं सुद्धा तोच शब्द लक्षात ठेवायचा, समपृष्ठरज्जू. आता हे डोकं आहे, श श स असे 3 अक्षर बऱ्याच आपल्या ओळखीचे आहेत. हे बघा, श श स हे 3 अक्षर जर लक्षात ठेवलं तर थोडं सोपं जाईल. शचं शीर्ष झालं, शीर्ष. सचं स समपृष्ठरज्जू झालं. असं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल, शीर्ष समपृष्ठरज्जू. आणि मग पुढचा शीर्ष म्हणजे डोकं, आणि त्याच्या उलट पाय होईल, शेपटी होईल. पुच्छ समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूचे एक संघ आहे, त्याचे उपसंघ 3 आहेत. डोक्याला हात ठेवा, लक्षात राहील. शीर्ष समपृष्ठरज्जू, पुच्छ समपृष्ठरज्जू, आणि शेवटी पाठीचा कणा असलेले पृष्ठ. इथं हात लावला तर पृष्ठरज्जू न म्हणता त्या रज्जूचं रूपांतर पोकळ कण्यामध्ये झालं असते, ते पृष्ठवंशीय किंवा व्हर्टिब्रेटा. युरोकार्डेटा ह्यालाच सेफेलोकार्डेटा आणि व्हर्टिब्रेटा असे साधारण एवढा भाग तुमच्या लक्षात आला असेल तर पेशीपासून कसं लक्षात ठेवायचं. व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद. पुढचा भाग पुढच्या याच्यात सांगतो मी.